आणि म्हणूनच हे राज्य पुढे जातं। आणि म्हणून लोकप्रतिनिधींना काय पाहिजे? लोकप्रतिनिधींना विकास पाहिजे। लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्याची आवश्यकता आणि त्यासाठी ते येत आहेत। आणि म्हणूनच काही लोक मग गेला की त्याच्याबद्दल काय काय चर्चा होती ती आपल्याला माहित आहे। असेपर्यंत चांगला आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, असं जे काही सुरू आहे। आणि आताही काही लोक काय काय म्हणतायत त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही ज्या पद्धतीने पुढे जातोय, एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातोय। सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा एक निर्धार घेऊन आम्ही पुढे जातो। या महाराष्ट्राचा विकास अधिक जोमाने कसा होईल ही भूमिका घेऊन पुढे जातो। आणि म्हणून लोक येत आहेत, म्हणून लोक जॉईन होत आहेत। आणि म्हणूनच मी आज सचिन अहिर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। मगाशी माझं त्यांच्या तोंडून माझं सचिन तेंडुलकर असताना, खरं म्हणजे ते अष्टपैलू आहेत, बॅटिंग बॉलिंग सगळं करतात ते, गुगली पण सांभाळतो आणि गुगली पण सांभाळतो। आज गुगली टाकलेली आहे, त्यामुळे आज एक चांगला कार्यकर्ता ग्रासरूटचा आज सोबत काम करायला आलाय, त्याचं मी अभिनंदन करतो। अरे बाबा, एकनाथ शिंदे जे करतो ते फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ। त्याच्यामुळे काही अडचण त्याच्यामध्ये नाही। आणि आपल्याला माहित आहे, मी आता काय त्याच्यावर खुलासा करू इच्छित नाही, परंतु जे काय काम आहे ते फुल प्रूफ आहे, चिंता का नसावी। विधानसभेचे आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? ठाकरेंची विधानसभेतील इतरही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का ऑपरेशन टायगर 3 च्या अंतर्गत? अरे पण आजच सांगितलं तर उद्या ब्रेकिंग काय तुम्हाला नंतर? ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस त्यांचे पंख छाटण्यासाठी हे सगळं सुरू आहे। मी एक तुम्हाला सांगू का, जी व्यक्ती देवेंद्रजींना ते मुख्यमंत्री असताना त्यांनी 2019ला माझ्या समोरची गोष्ट आहे, 50 फोन केले, एकही फोन उचलला नाही। आणि त्यांची भाषा काय होती, एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, अशा प्रकारची भाषा बोलणारे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात देवेंद्रजींवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणे, एवढ्या पातळीवर जाणारे अशा प्रकारचं एकदम त्यांना पुतना मावशीचं प्रेम आलेलं आहे। हे मगरमच्छ के आंसू आहे। देवेंद्रजी हुशार आहेत, त्यांना कळतंय सगळं। त्यामुळे मी आणखी याच्यावर जास्त मला वाटत नाही बोलण्याची आवश्यकता आहे, कारण आणखी त्याला उदाहरणं मला देता येतील। रंग बदलणारे कोण असतं? इतक्या जलद गतीने रंग बदलणारा मी कधी नाही पाहिजे।